एक मोठी चूक झालीच. 6 बंडखोर खासदार होणार अपात्र, ठाकरेंनी फिरवला मोठा गेम. शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. जेव्हा एखाद्या पक्षातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडतात, तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील पक्षप्रवेश ग्राह्य धरला जातो. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. तसेच त्यांना लोकसभा अध्यक्षाकडून स्वतंत्र गटाची देखील मान्यता मिळते. शिवसेना ठाकरे गटातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडले. तसेच आम्ही सर्व संविधानातील तरतुदीचे पालन करून आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. शिवसेना ठाकरे गटातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडले. तसेच मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केलेल्या दाव्यामुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षासोबत जवळपास 35 मिनिटे चर्चा केली. या चर्चेनंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलेला आहे. शिवसेना ठाकरे गट हा मूळ पक्ष आहे. 2/3 जरी त्यांचा आकडा असला तरी त्यावर जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे, त्यामुळे जी मूळ ओरिजिनल पार्टी ती जर एखाद्या पक्षात विलीन होत असेल, तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारांपैकी 2/3 खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे. मात्र इथं मूळ पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट हा कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुदीचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी आता न्यायिक भूमिका द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केल्याची सांगितलेली आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.